मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. कागासा सुरुवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही तुकोबाराय सांगतायत. कशी परिस्थिती निर्माण व्हावी, फुटो पाहे हृदय, अशा पद्धतीची अवस्था भक्ताची निर्माण व्हावी बरं का. जेव्हा भगवंताला तो अक्रूर घ्यायला आला, जेव्हा वृंदावनामधून भगवंताला घेण्यासाठी अक्रूर आला, मथुरेमध्ये घेऊन जाण्यासाठी आला, नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केले. नाथ महाराज सांगतात, कोठे गे सावळा कारथ शृंगारीला सांगे गे मजला अक्रूर उभा असे बाई गे, साजणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. झालं असं की भगवंत रथावरती चढू लागले. नाथ महाराज वर्णन करतात, रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी, भूमी पडल्या व्रजबाळी, कोणत्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. झालं, भगवान रथावरती चढले आणि गोपिका रडायला लागल्या. किती रडावं किती रडावं. नाथ महाराज वर्णन करतात, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, जमीन सगळी त्या अश्रूंमुळे ओली झाली. एवढ्या त्या गोपिका रडल्या आणि भगवंताची वाट बघत अखंड जीवनभर तिथे उभ्या राहिल्या. कारण भगवंतानं सांगितलं होतं, मी पुन्हा येईन बरं का. काय चुकलं का काय? नाही ना, पुन्हा येईन असं भगवंतांनी सांगितलं होतं. पण भगवंत काय नंतर आलेच नाही बरं का. मला सांगायचं आहे काय की भगवंताची भक्ती कशी करायची हे कोणाकडून शिकावं. यथा व्रज गोपिकानाम, नारद महर्षी सांगतात, व्रजातल्या गोपिकांच्या सारखी भक्ती असावी. तशा पद्धतीनं व्रजातल्या गोपिकांनी परमात्म्याची भक्ती केली, निस्वार्थ भावाने भक्ती केली, तशा पद्धतीची भक्ती असावी. पण आमची भक्ती तशी ठरत नाही आणि म्हणून काय होतं, आम्ही परमार्थच्युत होऊन जातो, परमार्थापासून वेगळे होतो, आम्ही पथभ्रष्ट होतो. आणि हे महात्मे मात्र परमार्थाचा मार्ग सोडत नाहीत. म्हणून त्यांचं दिव्य आपल्याला दर्शन प्राप्त होत असतं. त्यांच्या विचारामध्ये आचारामध्ये दिव्यता आपल्याला पाहायला सापडते. मग या अभंगाचा जर आपण विचार केला तर या सगळ्या महात्म्यांनी काय केलंय, या महात्म्यांचं वर्णन जर आपण बघितलं तर या महात्म्यांचं काही ना काहीतरी कार्य असतं, ते काही ना काहीतरी कार्य घेऊन आलेले असतात. आपण जाणकार श्रोते आहात, नित्य श्रवण करणारे श्रोते आहात, आपल्याला कल्पना आहे संतांच्या येण्याचं प्रयोजन काय असतं. झाडू संतांचे मार्ग हा अभंग पूर्ण बघा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलंय त्याचं आचरण करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. नाथ महाराजांना प्रश्न विचारला लोकांनी, महाराज तुमचं येण्याचं प्रयोजन काय, तुमच्यासारखे महात्मे कशासाठी येतात. तेव्हा नाथ महाराजांनी स्वतःच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. जै धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. आम्हा का संसारा येणे हरिभक्ती नामस्मरणे, जडजीव उद्धरणे नामस्मरणे करुणी, नानामते पाषांढ कर्मठता अतिबंड, तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. हरिभजनानं त्या कर्मठतेचं तोंड ठेचण्यासाठी आमच्या सारख्यांना यावं लागतं. ही भाषा नाथ महाराज बोलतात. 400 वर्षांपूर्वीची नाथ महाराजांची ही भाषा आहे. संत महात्म्यांच्या येण्याचं प्रयोजन काहीतरी असतं बरं का. आपण सर्व जाणकार श्रोते आहात, आपण नित्य कीर्तन ऐकणारी श्रोते आहात. आता काय झालंय, रोज कीर्तन ऐकण्याची सवय लागली आम्हाला, आहे की नाही. आता TV सुरू केला की कीर्तन. पहिले काय असायचं, पहिले एक ठराविक वर्षातून 7 दिवस गावामध्ये कार्यक्रम असायचा, मग उत्सुकता असायची. परंतु TV वरती रोज कार्यक्रम होऊनही एवढी मोठी गर्दी, याला विशेष मानावं लागेल बरं का. विठ्ठल विठ्ठल मूळ अभंगाकडे आपण येऊयात. पहिले संत महात्म्यांचे येण्याचं प्रयोजन आपल्याला माहिती आहे. अज्ञानी लावावे सन्मार्गासे, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अशा पद्धतीनं संत महात्मे येत असतात. त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये वरवर बघता काहीही फरक नसताना त्यांचं जीवन एवढं दिव्य आपल्याला बघायला सापडतं आणि आपलं अत्यंत साधारण जीवन आपल्याला जगायला प्राप्त होत असतं. असं का होतं, काहीतरी त्याच्या पाठीमागे कारण असावं. त्या कारणाचा विचार आपल्याला करायचा आहे. माणसाचा देह जो परमात्म्यानं निर्माण केलेला आहे तो खूप मोठ्या प्रयासानं निर्माण केलेला आहे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं की भगवंतानं जेव्हा सृष्टीची निर्मिती करण्याचा विचार केला
तेव्हा ते सृष्टीची निर्मिती करत असताना भगवंत ते आपल्या शेषशाहीवरती बसलेले बरं का, झोपलेले, पहुडलेले, पण त्यांना कंटाळा येऊ लागला बरं का. सृष्टीची निर्मिती कंटाळातून झाली आहे बरं का लक्षात घ्या. त्यामुळे कंटाळासुद्धा चांगला असतो. कधी करायचा, कोणी करायचा आणि किती वेळ करायचा याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. भगवंताला कंटाळा आला म्हणून त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. त्याला जर कंटाळा आला नसता, बघा काही गोष्टी, प्रत्येक गोष्ट ही सापेक्ष असते. मी नेहमी सांगतो प्रत्येक गोष्ट ही सापेक्ष असते. कोर्टाचा निकाल लागला, उदाहरण घ्या, आता आपण राम मंदिराचा निकाल हिंदूंसारखा लागला. निकाल चांगला लागला का वाईट लागला सांगा? हा, वाईट लागला. मी म्हणू शकतो वाईट लागला का? मुसलमानांसाठी वाईट लागला, बरोबर. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं तिथे मस्जिद होणं अपेक्षित आहे, पण मंदिराचा निकाल लागला म्हणजे त्यांच्यासाठी निकाल लागला बरं का. राम मंदिर व्हावं असा निकाल लागला, हे हिंदूंच्यासाठी चांगलं. म्हणजे कोणतीही गोष्ट ही सापेक्ष असते. ती कधीच कायम चांगली आणि सगळ्यांच्यासाठी चांगली, आणि कायम अर्थात सगळ्यांच्यासाठी ती वाईट नसते, सापेक्ष असते. बरं मला सांगा, फसवणूक होणं चांगलं का वाईट? मी उदाहरण अजून एक देतो. फसवणूक होणं चांगलं का वाईट? सर्वसामान्यपणे जो माणूस व्यवहारामध्ये जगतो तो म्हणतो फसवणूक होणं वाईट आहे. बरं मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो की फसवणूक होणं चांगलं आहे बरं का. आमच्या एका परिचयातले एक जण, ते रस्त्यावरती हरणाचे कातडे वगैरे विकणारी अशी मुलं, माणसं, बायका वगैरे येत असतात. हरणाचं कातडं घेऊन एक मुलगा त्यांच्याकडे आला. 2-3 कातडे घेतली, त्याच्यातलं त्यांनी निरीक्षण वगैरे केलं. त्याला जो चांगलं वाटलं ते 2 कातडे त्यांनी विकत घेतले बरं का. वास्तविक बघता अशा पद्धतीनं प्राण्यांचे अवयव म्हणा, त्यांची कातडी म्हणा, हे विकणं किंवा विकत घेणं हे कायद्यानं गुन्हा ठरलेला आहे सध्या. पण त्यानं विचार नाही केला. त्याला असं वाटलं विकायला आलंय म्हणजे आपण घेतलं पाहिजे. त्याने ते घेतलं, विकत घेतलं. विकत घेतल्याच्या नंतर त्यानं विचार केला, ही काय माणसं म्हणले, कोण कोण कुठली कुठली असतात म्हणले, स्वच्छ आपण धुवून वगैरे वाळत टाकू म्हणले त्या कापडाला. आता झालं त्या चांबड्याला, त्याने धुवून वगैरे ते वाळत टाकलं. धुवून वाळत टाकल्याच्या नंतर झालं असं, गच्चीवर वाळत टाकलं. शहाणपणा केला, गच्चीवर वाळत टाकलं. त्याची गच्ची अशी होती की जाणाऱ्या येणाऱ्याला त्याच्या गच्चीवर काय वाळत टाकलं हे दिसावं, अशी त्याची गच्ची. झालं आता माणसाचे दुश्मन भरपूर असतात. कोणीतरी एक माणूस होता, त्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट केली आणि त्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने ह्या माणसाकडे हरणाची कातडी आहेत. हरणाची कातडी आहेत म्हटल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली आणि पोलिसांनी ते कातडं जप्त केलं. त्याच्यावरती केस सुरू झाली. केस सुरू झाल्यानंतर न्यायालयानं असं सांगितलं की त्या कातड्याची हे करा म्हणले, टेस्ट करा, फॉरेन्सिक टेस्ट म्हणा किंवा अजून कुठल्या टेस्ट असतात ते करून घ्या असं त्यांनी सांगितलं. आणि ती टेस्ट केल्याच्या नंतर टेस्टचा रिपोर्ट असा आला की ते कातडं हरणाचं नसून ते कातडं म्हशीचं आहे बरं का. ते कातडं हरणाचं नसून ते कातडं म्हशीचं आहे. ज्याने ते कातडं विकत घेतलं होतं त्याच्या मनात काय भावना असेल? त्याला आनंद झाला का दुःख झालं सांगा? आपण फसलो याचा त्याला आनंद झाला का दुःख झालं? आनंद, फसल्याचा आनंद कसा होऊ शकतो, पण फसल्याचाही आनंद होऊ शकतो हे मला सांगायचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट ही कायम ही सापेक्ष असते. ती कधीतरी चांगली असते आणि कधीतरी वाईट असते. ती कोणाच्यासाठी तरी चांगली असते आणि कोणाच्यासाठी तरी ती वाईट असते बरं का. भगवंताचा आळस आपल्यासाठी चांगला ठरला. भगवंताने आळस धारण केला म्हणून सृष्टीची निर्मिती झाली. पाण्यामध्ये पोहणारे प्राणी तयार केले. भगवंताला अजून कंटाळा जाईना. त्याला वाटलं काहीतरी अजून पाहिजे या सृष्टीवर, काहीतरी कमतरता आहे. भगवंतानं सरपटणारे प्राणी तयार केले. भगवंतानं उभयचर तयार केले, पाण्यामध्येही राहतात, जमिनीवरती राहतात. भगवंताला आवडेना खेचर तयार केले, अर्थात हवेमध्ये विहंग करणारे असे पक्षी तयार केले. परंतु तरीसुद्धा भगवंताला काही आनंद वाटेना. मग भगवंतानं विचार केला की असा एखादा देह निर्माण आपण करावा की त्याच्या वागणुकीतून, त्याच्या आचरणातून तो फक्त माझी प्राप्ती करेल आणि माझी प्राप्ती होणं हे त्याच्या जीवनाचं अंतिम साध्य आणि प्राप्तव्य असेल. असा विचार भगवंतानं केला आणि भगवंतानं आपल्याला माणसाच्या देहाला घातलं. मनुष्याचा देह भगवंतानं तयार केला. मनुष्याचा देहसुद्धा असा तयार केला की जवळपास म्हणण्यापेक्षा 100% सगळ्यांचे अवयव त्या ठिकाणीच आहे, पण प्रत्येक प्रोडक्ट मात्र स्वतंत्र आहे बरं का. उदाहरण देतो, डोळे आपले, प्रत्येकाचे डोळे हे नाकाच्या बाजूलाच आहेत. प्रत्येकाचं ओठ हे नाकाच्या खाली आहे. कोणाचं ओठ कपाळावरती आहे, कोणाचे कान इथे डोळ्यावरती आहेत, असं कधी नाही. याला हे फॉल्टी पीस भगवंतानं तयार केले नाहीत, लक्षात ठेवा. ही भगवंताची फॅक्टरी आहे. मनुष्याचा देह, माणसाची निर्मिती ही भगवंताची फॅक्टरी आहे, लक्षात ठेवा.
सगळे जरी त्यांचे अवयव एकासारखे जागेवरती असले तरी सुद्धा प्रत्येक माणूस वेगळा आहे असं सांगतात बरं का मधून सर. असं सांगतात की जगामध्ये 7 माणसं एकसारखी असतात. 7 माणसं एकसारखी असतात. कधी कधी एखाद्या माणसाला बघितल्यानंतर आपल्याला वाटतं याला कुठेतरी मी पाहिलेलं आहे. असं प्रत्येकाला कधी ना कधीतरी झालं असेल की याला कुठंतरी मी बघितलेलं आहे. त्याला बघितलेलं नसतं, त्याच्या सारख्याला बघितलेलं असतं, म्हणून त्याच्यावरती त्याला बघण्याचा आभास होत असतो. मग अशा पद्धतीनं 7 माणसं जरी एकसारखी असली तरी त्यांच्यामध्ये सुद्धा भिन्नता असते बरं का. जी जुळी मुलं किंवा मुली असतात त्यांच्यातही एका तिळाचा का असेना काहीतरी फरक आहे. ही परमात्म्याची सृष्टी आहे. अशा पद्धतीनं व्यापकतेनं तयार केली भगवंतानं केलेली ही सृष्टी आहे. आणि या सृष्टीमध्ये मनुष्याचा देह, या प्रत्येक अवयवाचा वापर माणसानं भगवंतासाठी करावा ही अपेक्षा. दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. अशा पद्धतीनं भगवंतानं प्रत्येक इंद्रियांचा वापर भगवंतासाठी करावा असा केला, परंतु प्रत्येकानं मात्र त्याचा वापर भगवंतासाठी केला असं नाही. किंबहुना नाथ महाराज सांगतात परी तो देवाचा विश्वास बुडवणे, देवाचा विश्वासघात त्या माणसानं केला. आता विश्वासघातकी जो असतो, शास्त्र असं सांगतं की त्याचं मांस ब्रह्मराक्षस सुद्धा खात नाही. जो विश्वासघातकी आहे त्याचं मांस ब्रह्मराक्षस सुद्धा खात नाही असं शास्त्र सांगतं. मग आपण कृतघ्न ठरण्यापेक्षा कृतज्ञ ठरलं पाहिजे. भगवंताने आपल्याला देह दिलाय, त्याच्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण याची देही घडे, देवाचे भजन याच देहामध्ये भगवंताचं भजन घडणार आहे. आणि त्यामुळे भगवंताच्या भजनासाठी हा देह जर आपल्याला दिलेला असेल तर त्याचा विनियोग हा त्याच्यासाठीच होणं अपेक्षित आहे. प्रत्येक अवयवाचा विचार करा, पायाचा विचार करा. पायानं काय करायचं? चरण धर्मपंथे चालावे. धर्माच्या पंथावरती माणसानं या पायांचा वापर केला पाहिजे. कीर्तन प्रवचनाला जाण्यासाठी, चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी, संतांच्या दर्शनाला जाण्यासाठी, भगवंताच्या दर्शनाला जाण्यासाठी या पायांचा वापर केला पाहिजे. हातांचा वापर दानधर्म करण्यासाठी केला पाहिजे. हातांचा वापर भगवंताची पूजा करण्यासाठी केला पाहिजे. हातांचा वापर संत महात्म्यांची सेवा करण्यासाठी झाला पाहिजे. डोळ्यांचा वापर चांगल्या गोष्टी बघण्यासाठी. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही बघा हे सगळे अभंग तुम्ही बघा. प्रत्येक अवयवाचा वापर हा भगवंताच्या साठीच होणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे आपण तो मात्र केला नाही. आपण विश्वासघातकी ठरलो नाथ महाराजांच्या बोलण्याप्रमाणे. मग आपण जर का देवाचा विश्वासघात केला तर विश्वासघातकेची सजा मी आपल्याला सांगून ठेवलेली आहे. त्यामुळे विश्वासघातकी होण्यापेक्षा भगवंताचा विश्वास संपादन करणं हे महत्त्वाचं आहे. मग त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी काय करायचं? तर संत महात्मे जे सांगतील ते करायचं बरं का. संत महात्मे जे सांगतील ते करायचं. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बरं का. संत महात्मे हे शास्त्राप्रमाणे वागत नसतात बरं का. थोडं मी वेगळं बोलतोय. संत महात्मे हे शास्त्राप्रमाणे वागत नसतात. मग तुम्ही म्हणाल संतच जर वागले नाही तर आम्ही का वागायचं शास्त्राप्रमाणे? उदाहरण मी सांगतो आपल्याला. संत महात्मे हे कधीही शास्त्राप्रमाणे वागत नसतात. मग संत महात्मे जे करतात ते शास्त्र होत असतं. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या देहांचा जर आपण विचार केला तर भगवंताच्या प्राप्तीसाठी फक्त मनुष्य योनी प्रभूंनी तयार केलेली आहे, भगवंतानं तयार केलेली आहे. पण त्या देहामध्ये सुद्धा या देहाला संत महात्म्याने एक प्रकारे नाव, त्याचं कौतुक पण केलेलं आहे. त्या शरीराचं कौतुक जरी केलेलं असलं तरी त्या शरीराला नाव सुद्धा ठेवलेलं आहे. हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा, देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा, चर्म घातले कृमी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा, परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, परिये दे मदालसा सोहम जो रे बाळा, परिये दे मदालसा सोहम जो रे बाळा.
नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. ज्ञानोबाराय सांगतात, मदालसाच्या मुखातली वाक्य ज्ञानोबाराय सांगतात, पाळण्यातल्या मुलाला आई उपदेश करते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. पर्ये दे मदालसा. पर्ये दे म्हणजे झोका देते. पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. भगवंताचं महात्म्य आपल्या मुलाला सांगत सांगत आई झोपवते. किती संस्कारी आई आहे. आणि अशा पद्धतीने जर का मुलांच्यावरती संस्कार झाले तर ते बालक सुद्धा किती संस्कारी होतील याचा विचार करा. या देहाचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. या देहाला काय सांगितलं, ज्ञानोबारायांनी ह्या देहाला नाव ठेवलेलं आहे. कान्होबा तुझी घोंगडी, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. बात तुझी घोगडी, तुझी घोगडी. आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली रे, कान्होबा तुझी घोंगडी. कान्होबा तुझी घोंगडी. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.